लव यू जिंदगी। सो हाय माय यूट्यूब फॅमिली, खूप दिवस झाले तुमची माझी भेटगाठ काहीच नाही आहे. खूप दिवस झाला मी काही व्लॉग पण शूट केलेला नाही आहे. सध्या कामाचं खूप लोड पण असल्यामुळे आणि मी पर्सनली एक बिझनेस चालू केल्यामुळे मला व्लॉग बनवायला टाईम नाही भेटत आहे. पण मी लवकरच ते सगळं आपल्या यूट्यूबला पण टाकणार आहे. त्याला पण खूप छान सपोर्ट द्या. आणि आज मी व्लॉग शूट करण्याचं एक कारण आहे, खूप सुंदर कारण आहे की एक अशी वस्तू आहे जी माझ्या हार्टच्या आणि माझ्या हस्बंडच्या हार्टच्या खूप जवळ आहे. खूप दिवसापासून इच्छा होती ती न्यू घ्यायची. ऑलरेडी ती आहे आमच्याकडे, नाही असं नाही आहे सेकंड हँड आम्ही बुलेट घेतलेली. पण आम्ही या टायमिंगला म्हणजे आज आम्ही न्यू शोरूममध्ये न्यू बुलेट घेण्यासाठी जातो आहे. आता बुलेटचं नाव घेतलं तर एक सॉफ्ट कॉर्नर तर सगळ्यांच्या जवळ असतं की एक बाईक म्हटलं तर बुलेट एक असा माइंडसेट आहे की सगळ्यात क्लासिक, सगळ्यात एलिगंट, सगळ्यात सुंदर म्हणलं तर बुलेटच. तर आमच्याकडे होती बुलेट, पण एक असतं ना न्यू घेण्याचं जे उत्साह असतो ते वेगळाच असतो. तर सेकंड हँड आहे, पण आता स्टेबल आहोत, न्यू घेऊ शकतो. मग आता सध्या आम्ही न्यू बघायला चाललो. कोणती आहे काय आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसणारच आहे. पूर्ण व्लॉग बघा, खूप सुंदर सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि थँक्यू फॉर एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आता लवकरच 1K कंप्लीट होणार आहेत आपले पण, तर आपण मस्त असं काहीतरी छान ब्लॉग बनवू. आणि या पण व्हिडिओला खूप प्रेम द्या तुमचं. आणि एक माझ्या हस्बंडची इच्छा आहे जी आम्ही दोघांनी मिळून आज कंप्लीट केली आहे. न्यू बाईकची होती. अजून खूप मोठ्या मोठ्या इच्छा आहेत, खूप सुंदर न्यू काहीतरी अजून करणार आहोत, त्याचासुद्धा व्लॉग येणार आहे. सो आपला लातूर क्यूट कपल या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि असंच सपोर्ट करा. आता हे सगळे जे क्लिप्स आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. आता मी नेक्स्ट अटॅच सगळं असणार आहे, तुम्ही पूर्ण व्लॉग बघा. थँक्यू. सो हाय, तर आता निघाली आहे बुलेट शोरूमला. दाखवते तुम्हाला लवकर, 2 मिनिटाचा वेट अँड वॉच आहे. शोरूम जवळ येते ना, तसं असं धक होतं. खूप सुंदर वाटतं, ही फिलिंग एकदम बेस्ट आहे. आणि तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे की आम्ही कोणती, आणि तुम्ही डिसाईड पण करा, तुम्ही सुद्धा सांगा, कमेंट करा की मी कोणती बुलेट चूज करतो. मी तुम्हाला दाखवणार आहे. पण ज्या दिवशी मी बुलेट घेणार आहे त्या दिवशीच तुम्हाला बुलेट कळणार आहे की आम्ही कोणती घेतोय. आज मी तुम्हाला सगळ्या बुलेट दाखवणार, तर आम्ही कोणती घेणार आहोत ते आज डिसाईड करणार आहोत. आणि लवकरच आम्ही ती बुलेट घेऊन जाणार आहोत. हाय, बुलेटच्या शोरूमला आलेली आहे. आता मी दाखवते आम्ही कोणती बुलेट घेणार आहोत, आम्ही कोणती डिसाईड करणार आहो. कसं वाटतंय? तर हे तर काही बोलणार नाही, मीच बोलणार आहे. आज तुम्हाला सगळ्या बुलेट दाखवते कुठली आम्ही डिसाईड करतोय. कुठली घ्यायची गाडी आपण? क्लासिक घ्यायची. कोणती? 650 प्रो. ती गाडी आम्ही जी घेतोय तिला वेटिंग पिरियड सुद्धा 45 डेजचा देत आहे. पण आम्हाला गाडी लवकर पाहिजे म्हणून आम्ही लवकर विचारतोय की आम्हाला 10 दिवसामध्ये गाडी घ्यायची. बघू काय होतंय. सो ह्यांना ती गाडी आवडते, त्या गाडीचं डिस्कशन करतायत कोणती गाडी घ्यायची. त्या गाडीबद्दल म्हणजे तिचा राऊंड फिगर वगैरे सगळं विचार करतायत. काय ही फायनल होती आमची गाडी, आम्ही फायनल करायला चालवलं. फायनल होईल आज गाडी. ही किंवा ही असू शकते, ही असू शकते, यामधली ही कोणती गाडी असू शकते, इकडली असू शकते. बघू कुठली गाडी ठरते आपली.
ही खूप सुंदर आणि खूप मस्त वाटते ही, पण ह्यांना हीच गाडी खूप आवडती आहे, पण ही खूपच जास्त हाय कॉस्ट वाटते आहे मला. तरी बघू कुठली ठरते. कॉस्टचा काहीच इश्यू नाही आहे, जी आवडली ती गाडी घ्यायची आहे. तरी बघू आपण. ही गाडी ह्यांना खूप आवडते. या टाईमला आमचं असं डिस्कशन चालू होतं की ही गाडी तर सगळ्यात रॉयल आणि एकदम मस्त दिसते आहे. हिचा वेटिंग पिरियडसुद्धा 45 डेजचा आहे, पण आम्हाला हीच आवडती आहे. काय करायचं काय नाही हेच चालू होतं आमचं, पण आम्ही डिसाईड केलेली आहे. सो मी आता बाहेर आली आहे. आमचं फायनल झालेलं आहे आम्ही कोणती गाडी घेतो आहे. तर आम्हाला डिलिव्हरी डेट दिली आहे की 10 डेजमध्ये आम्हाला गाडी भेटणार आहे आमची. आता शोरूमला गाडी अवेलेबल नाही आहे, शोरूमहून गाडी मागवणार आहेत. एक 10 डेजमध्ये आम्हाला गाडी आमची भेटणार आहे. तर आता वाट बघू गाडी कुठल्या दिवशी आपल्याला भेटणार आहे. तर आता हा व्हिडिओ अर्धा असणार आहे आणि आता यालाच अटॅच व्हिडिओ भेटणार आहे. हाफ व्हिडिओ असणार आहे. हाफ व्हिडिओ असा असणार आहे म्हणजे दुसरा व्हिडिओ लगेच ओपनिंग व्हिडिओ ह्याच्यासोबतच ॲड. एक पूर्ण असा ब्लॉग फक्त बुलेट परचेसिंग व्हिडिओ होणार आहे. तरी सगळ्यांनी लाईक कॉमेंट शेअर सगळा हा व्हिडिओ आणि सगळा व्हिडिओ सगळ्यांनी एंडिंगपर्यंत बघा. हो 10 दिवसाखाली जो मी अर्धा व्हिडिओ बनवला होता की बुलेट परचेसिंगचा व्हिडिओ, तर आज आम्ही आमची बुलेट शोरूमला आलेली आहे. तर आम्ही आज परचेसिंगला जातो आहे. तर खूप एक्सायटेड आहोत. आता तुम्ही सगळे बोलू नका की तूच बोलतेस व्हिडिओमध्ये, तुझे हस्बंड काही बोलत नाहीत. ते बोलतच नाहीत कुठल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही रील्स बघितलेच असाल, ते बोलतच नाही. फायनली आमची गाडी ठरलेली आहे. तर आता काही प्रोसेसिंग चालू आहे, ती प्रोसेसिंग लवकरच होईल. मग नंतर तुम्हाला कळेलच आम्ही कोणती बुलेट घेतली आहे. म्हणजे असं ना इतकं मस्त फिलिंग येते आहे ना, खूप मस्त फिलिंग येते आहे. तुम्हाला ती शेअर करायचीच आहे मला. मागच्या साईडला बघू शकता की आमची गाडी घेऊन जाण्यासाठी रेडी होती आहे. खूप खूप सुंदर अशी फिलिंग्स आहेत. आता मी माझ्या मिस्टरांजवळ मोबाईल जरी नेला तरी बोलणार नाहीत. ते फिलिंग कशी आहे तेवढी सांगा. सो हॅपी. हे जे मुमेंट आहे ना आमच्यासाठी खूप प्रिशियस मुमेंट आहे. हे जे आहे आज सगळं जे ही आमची मेहनत आहे. आमच्या दोघांना कुणाचाही सपोर्ट नाही आहे. आम्ही दोघं जे आहोत ते आज स्वतःच्या ह्याच्यावर आहोत. स्पेशली माझे हस्बंड, ते जे करतात ते त्यांच्या बलबुत्त्यावर आहे. मी खूप गर्व करते त्यांच्यावर. आणि आम्ही खूप स्पेशल आम्ही आमच्या बुलेटसाठी एक केक तयार करून घेतला होता. ते केक आम्ही आणला होता आणि खूप सुंदर वाटलं. खूप जण आले होते, खूप छान वाटलं. खूप छान जे सेलिब्रेशन होतं तेसुद्धा खूप छान झालं. आणि तुम्हाला अजून एक मनातून सांगायचं आहे, तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुमच्या सगळ्या गुड चार्ममध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. काही वाईट असू काही चांगलं असू, मी तुमच्यासोबत हमेशा असेन. आणि हेच होतं आमचं छोटंसं बुलेट परचेसिंगचा व्हिडिओ. कसा वाटला ते तुम्ही सांगा. आणि थँक्यू फॉर लविंग सपोर्टिंग. माझ्या चॅनलला तुम्ही हमेशा प्रेम देत आलात. लवकरच 1K फॉलोअर्स कंप्लीट होणार आहेत. आपण छान त्याचं पण सेलिब्रेशन करूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगाल मला. थँक्यू. तर तुम्ही पाहिलीच आहे आपली बुलेट. तर हा होता आमचा छोटासा व्लॉग. तुम्ही त्याला खूप छान असा रिस्पॉन्स द्या, कारण सध्या माझा काहीही यूट्यूबला रिस्पॉन्स नाही आहे. सॉरी फॉर दॅट. पण यानंतर नक्की ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करीन. आणि तुम्हाला आमची बुलेट कशी वाटली आणि ब्लॉग कसा वाटला बुलेटचा ते कमेंट करून नक्की सांगा. अँड थँक्यू फॉर इथपर्यंत तुम्ही मला सपोर्ट केलं. थँक्स अ लॉट. थँक्यू.